दोन बॅटर आहेत जे कुठेतरी फार वेळ जर क्रीजवरती थांबले तर आपल्याला फटक्यांची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. पहिलं षटक अनिकेत तयार होतो या फर्स्ट ओव्हरमध्ये. महत्वपूर्ण लढत आहे कारण जो संघ इथे जिंकेल तो थेट सेमीफायनल 2 चा तिकीट त्या टीमला इथे मिळणार आहे. त्या अनुषंगाने सामन्याचं महत्व फार जास्त आहे. चला वेळ कमी घ्या ही देखील गोष्ट असेल कारण आजचा अंतिम दिवस आहे. कदाचित मला असं वाटतं की सेमीफायनल 2 आणि फायनल आपल्याला अंडर फ्लडलाइट्स देखील आज पाहायला मिळू शकते. ते वेळेवर डिपेंड आहे पण त्याची तयारी आमच्या मॅनेजमेंटने केलेली आहे. बघा जसं आपण इंटरनॅशनल लेवलला रिचेस्ट क्रिकेट बोर्ड म्हणतो तसा सुरईचा क्रिकेट क्लब रिचेस्ट क्रिकेट क्लब आहे आपण असेही त्यांना नक्कीच म्हणूया कारण त्यांनी तयारी ठेवली आहे. कदाचित अंतिम जे 2 ते 3 सामने असतील ते अंडर फ्लडलाइट आपल्याला आज पाहायला मिळू शकतात. बट प्रयत्न असेल की जितका लवकरात लवकर आपल्याला सर्व सामने कव्हर करता येतील तितका आपण लवकर करू. अनिकेत पाटील तयार होतो. अनिकेतने देखील जो टी शर्ट परिधान केला प्लेअर ऑफ द मॅचचा स्पेशल टी शर्ट आहे जो आम्हाला या स्पर्धेमध्ये पांडुरंगजी पाटील साहेब आणि अशोकजी पाटील साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. मॅच कडे वळूया. सामन्याला सुरुवात होत आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 2 मध्ये. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. पहिलाच बॉल फुल लेंथ अपील तर झाली आहे पण अंपायरने स्पष्टपणे नाकारले. डॉट बॉलने सुरुवात अनिकेत पाटील करतो. अनिकेतचा पहिला सामना मला आठवतो कालच्या दिवसामध्ये तितका चांगला राहिला नव्हता ॲज अ बॉलर कारण त्यामध्ये 5 एक्स्ट्रा दिले होते आणि 2 ते 3 वाईट बॉल आणखीन त्याने टाकले होते. पण त्यात नंतरचे जे सामने झाले वेगळे टीमचे काय बॉलिंग केली अनिकेतने. युवा प्रतिभाशाली हा बॉलर आहे आणि प्रत्येकी मॅचमध्ये विश्वासूपात्र बॉलिंग त्याचे आपण पाहतो. आता पायावरती लोबो फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट. धावफलक आता 1 वरती अल्पेश पाटील आणि आकाश पाटीलची जोडी. अल्पेश आकाश या जोडीवरती भरपूर काही निर्भर नेहमीच राखले या टीमचं. बॅटिंग क्रमामध्ये भावेश पाटीलही आहे तेही आपण विसरू शकत नाही आहे. तो देखील एक चांगला बॅटर. त्याचप्रमाणे चेतनही आहेत. समोर आता अल्पेश. फुल लेंथ बट मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये मिड ऑफचे फिल्डर येतात बट इथे मिस्टेक. ही कॅच पकडायला हवी होती. कॅचही ड्रॉप झाली. बॉलही गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. नशिबाची साथ अल्पेश सोबत चौकार. बघा एकंदरीत जजमेंट फार जास्त चुकलं असंच वाटलं मिड ऑफच्या फिल्डरच्या माध्यमातून कारण हा खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं हा टास्क तितकाही डिफिकल्ट नव्हता. थोडं लक्ष ठेवलं असतं प्रॉपर जज केलं असतं तर ही कॅचही होऊ शकली असती बट मिस्टेक इथे झाली. एक जीवनदानच अल्पेशला मिळालं असं आपण म्हणूया. चौकारही येतोय. धावफलक आता जाऊन पोहोचला 5 धावा धावफलकावरती आणि प्रश्न हा पडलाय की ही जी संधी गमावलेली आहे ती किती टोचेल कारण अल्पेश पाटील काय टचमध्ये. अल्पेश प्रत्येकी मॅचमध्ये चांगला खेळतो त्याचा. हा फुल टॉस रिव्हर्स स्वीप गॅपमध्ये फटका. संधी नाही आहे फिल्डरसाठी. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. तेच तर मी सांगत होतो की अल्पेशला जीवनदान देणं फार मागात पडू शकतं. मागील चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली. चौकारही आला. त्यात नंतर हा फुल टॉस रिव्हर्स स्वीप. चौकार. आणखीन एक धावफलक आता जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड 9 ऑन द बोर्ड. मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो जिंकणार आहे तो सेमीफायनल 2 खेळणार आहे. त्या अनुषंगाने मॅचचं महत्व जास्त. हा फुल टॉस पॅनवरती ऑन साईडला खेळलेत. गॅप फार मोठा आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. चेस केला फिल्डरने बॉल. अगदी चांगली फिल्डिंग तिथे राखली. जे डीप मिड विकेट वरनं धावत डीप स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचले जे फिल्डर तिथे होते. विराज पाटीलची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डीप मिड विकेट वरनं डीप स्क्वेअर लेग पर्यंतचा प्रवास त्याने तिथं केला आणि रन्स वाचवला आपल्या टीमसाठी. कारण एकंदरीत असं वाटलं की आता देखील चौकार येईल की काय बट चांगली फिल्डिंग. एक गोष्ट मलाही आठवली या चेंडू नंतर आपण त्याची चर्चा करूया. आता फुल लेंथ ड्राईव्ह करायचं होतं बट स्लाइस झालं होतं. बॉल शॉर्ट थर्डला गेलाय तिथे. सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये 1 रन्स इथे बनवण्यात आल्या.
12 धाबा धावफलकावरती आणि कोणत्याही प्रकारे धक्का इथे लागला नाही आहे टीम आई जोगेश्वरी जुनांदुर्गे टीमला. बघा ज्या चर्चा मी करणार होतो विराज पाटीलवरनं मला आठवलं सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती क्लिप फार व्हायरल झाली होती की विकेट घेतल्यानंतर त्या बॉलरने संपूर्ण ग्राउंडचा चक्कर मारला होता. तो विराज पाटील होता. कदाचित चित्त्यासोबत रेस घेतली असती तर चित्त्यालाही हरवलं असतं त्या दिवशी. ज्याप्रमाणे त्या व्हिडिओमध्ये विकेट घेतल्यानंतर धावत पूर्ण ग्राउंडचा चक्कर मारला तिथे त्या मागे काही संदर्भ असावा. आय थिंक ती गावची लीग होती ती देखील एक वेगळी मजा होती. VPL वेले प्रीमियर लीग मधला तो सामना होता. सेकंड ओव्हर सुमित पाटील देखील एक सामनाचा सामनावीर राहिला पण एकंदरीत पहिल्या षटकामध्ये सुमित कडूनच मिस्टेक झाली होती. अपील फिंगर अप मागील षटकामध्ये कॅच सोडली होती बट सेकंड ओव्हर मध्ये जसा बॉलिंग साठी सुमित आला अल्पेशला डगआउटची दिशा दाखवली सुमितने. धक्का लागला पगला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंग करण्याकरिता. आता क्रमांक 3 वरती पुष्पम पाटील क्रमांक 3 वरती आलेत बॅटिंग करण्याकरिता. अल्पेशला जीवनदान जरूर मिळालं बट त्याचा तितकासा फायदा ते घेऊ शकले नाहीयेत. पुष्पम आता क्रमांक 3 वरती. बघा सुरुवात जर आपण जुनांदुर्गे टीमचे पाकली तर चांगलीच म्हणूया कारण 12 धाबा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती पुलचा फटका बॉल हवेमध्ये आगे फिल्डर तिथे आहेत बट फक्त पाहतच राहतील. षटकार बघा जस्ट शॉट होता जणू काय रेडीज होत्या बॉलसाठी चपराक लगावला. मोठा फटका अगदी येत्या क्षणी बॅटर पुष्पम पाटीलचा बॅटमधनं हा षटकार येतो. येत्या बॅटिंग क्रमामध्ये चेतन आहेत अजूनही भावेश पाटीलचं येणं बाकी आहे. दमखम भरपूर आहे जुनांदुर्गे टीमच्या बॅटिंग क्रमामध्ये आणि सर्व बॅटर्सची एक खास बात आहे की मोठे फटके इझिली खेळतात. सिक्सर येतोय धावपळक आता 18 वरती जाऊन पोहोचला. नेक्स्ट बॉल हा बॉल सोडून दिला दिशा खराब आहे अतिरिक्त रन इथे मिळेल. मग जो मागील चेंडूवरती सिक्सर आला ना त्याचा हा दबाव आहे कारण कुठेतरी सुमितला देखील ठाऊक आहे अल्पेशला बाद जरूर केलं बट 4च ओव्हरची मॅच विकेट काढणं त्यासोबत कमीत कमी रन्स देणं ही एक जबाबदारी एक बॉलरची इथे आहे. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. स्वतः बॉलर आता सुमित तिथे धावतोय. सिंगल इथे मिळेल लेग बायची सिंगल कारण बॅटरने बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क नव्हता बॉडीवरती हा बॉल आदळला होता. सिंगल इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये धावफलक आता 20 ऑन द बोर्ड 20 धावा धावफलकावरती. आमची अंपायर्सची तिगडी या तिन्ही चेहऱ्यांचे आवर्जून मी उल्लेख करेन कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने नेहमीच या तिन्ही चेहऱ्यांवरती फार मोठा विश्वास दाखवला आहे. प्रल्हादजी पाटील सर निखिलेशजी बजागे सर दिनेशजी बांबरे सर त्यानंतर कधी कधी राजेंद्रजी पाटील सर संदीपजी पाटील सर कालच्या दिवसामध्ये राजेंद्रजी बजागे सरही पाहायला मिळाले होते. हे सिलेक्टिव्ह 7 ते 8 चेहरे आहेत ज्याच्यावरती नेहमीच विश्वास दाखवला आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने. हा स्विचचा फटका कनेक्शन किती चांगलं पाहावं लागेल. यस प्रॉपर कनेक्शन बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर अफलातून फटका सिक्सर. विकास पाटील जे लिपिक आहेत ग्रामपंचायतचे दादांचं आगमन झालं आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आणि तसेच सुधाकरजी पाटील साहेब त्यांचे आगमन झालं आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत.
स्विच हिटचा फटका आला आणि स्पेशली बघा जे रॅप स्ट्रोक असतात, इम्प्रोवाइज जे फटके असतात, त्या फटक्यांसाठी तुम्ही फिल्डिंग सेट नाही करू शकत, ती देखील गोष्ट असते. पण आता इथे जर आपण फील्ड प्लेसमेंट पाहिली तर स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये, शॉर्ट थर्ड फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतो, कव्हर इनफिल्डमध्ये आणि डीप कव्हरलाही एक खेळाडू आहे. नेक्स्ट बॉल, स्वीपचा फटका, स्क्वेअर लेगला बीट केलंय, फिल्डर धावतोय विराज, बट हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. कुठेतरी फील्ड सोबत खेळतात आकाश असंच वाटतंय, कारण या आधी स्विच हिट, त्यात नंतर स्वीप, कुठेतरी मी चर्चा केलीच की स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी ठरला आहे. कारण स्वीपचा फटका ऑन होतो जेव्हा स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये आहे आणि तोच फायदा तिथे घेतला आकाशने. एकंदरीत कुठेतरी सुमितला हा देखील विचार करावा लागेल की ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट सेट केलं त्याप्रमाणे बॉल टाकणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, आताही त्याच दिशेने फटका, आकाशने आणखीन एक चेंडू आकाशामध्ये पाठवलाय आणि थेट क्लिअर करून जाईल हा की बॉल डीप स्क्वेअर लेग रिजनला. षटकार आणि धाव फलक या 6 धावेंच्या साह्याने जाऊन पोहोचलाय. 36 ऑन द बोर्ड. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा अखेरीस स्कोर कार्ड 36 धाव फलकावरती. आता आकाश पाटीलने चेंडूंना आकाशामध्ये पाठवण्याची तयारी दाखवलेली आहे. 2 मोठे फटके तर आकाशच्या बॅटमधून आले, 2 षटकार, 1 चौकारही तिथे पाहायला मिळाला आणि स्कोर कार्ड आता टीम जुनानदुर्गी फार स्ट्रॉंग पोझिशनमध्ये, बिकॉज 2 ओव्हरमध्ये 36, पहिल्या षटकामध्ये 12 होत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये अल्पेश पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता तरी सुद्धा 24. हीच खास बात जुनानदुर्गी टीमची लागली आहे, कारण इंटेन्शन या बॅटर्सचं क्लिअर आहे. बघा जर आपण हा बॅटिंग क्रम उचलून पाहिला तर 5 ते 6 नावं बॅटिंगमध्ये आपल्या समोर नक्कीच येतात जुनानदुर्गीची. प्रत्येकी बॅटरची खास बात राहिली अगदी ग्राउंडमध्ये जायचं, अगदी फर्स्ट बॉल पासून मोठ्या फटक्यांसाठी सुरुवात करायची, हा इंटेन्शन क्लिअर राहिला. दॅट्स वाय मोठे फटके सातत्याने पाहायला मिळालेत. जी वेळ झालेली आहे 10 मिनिटांमध्ये 2 षटक झालेले आहेत. थर्ड ओव्हर पृथ्वी बॉलिंग करण्याकरिता येतात, ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिकही घेतलेली आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या 9 विकेट हॅट्रिक झालेल्या आहेत त्यापैकी एक पृथ्वी पाटीलच्या नावावरती आहे. 9वी हॅट्रिक आहे ती, जी आय थिंक कालच्या दिवसामध्ये झाली होती सावंदेच्या क्रीडांगणावरती. जस्ट वेहले टीम सावंदेवरनं खेळून इथे आलेली आहे आणि 9वी विकेट हॅट्रिक त्या स्पर्धेमध्ये पृथ्वी पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बघा मैदानाच्या आतमध्ये आकाशही आहे, बॉलिंग मार्कवरती पृथ्वी आहे. कुठेतरी एकंदरीत या बॉलरने नेहमीच इम्प्रेस केलंय, बट आता चॅलेंज जास्त मोठे आहेत, कारण समोर 2 असे बॅटर आहेत ज्यांचा अगेन्स्ट जर लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक केली तर मोठा फटका येऊ शकतो. हा बॉल सोडून दिला, अतिरिक्त रन मिळेल आणि या क्षणाला तर होनेस्टली मी हेच सांगेल की वाचण्याचा प्रयत्न जर होईल ना तर डेफिनेटली रन्सही जास्त येताना दिसेल. कुठेतरी विकेटसाठी जावं लागेल, कारण रन गतीवरती जर ब्रेक लावायचा आहे तर तुम्हाला विकेट काढावे लागतील, कारण हे दोन्ही बॅटर्स इम्प्रोवाइज फटकेही चांगल्या पद्धतीने खेळतात. आता फुल लेंथ आहे, समोरच्या दिशेने फटका, मिड ऑफचे फिल्डर आलं, बॉल फील्ड करतात, सिंगल इथे मिळेल. धाव फळक एका धावेच्या साह्याने आता स्कोर कार्ड पुढे जातो. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती. आता आकाश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. आकाश पाटील जर आपण पाहिलं ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये फक्त 2च बॅटर्स असे आहेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये. चर्चा सुरू असेल. ऑन साइडला फटका, फ्लॉपी बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येत आहेत बट कॅच ड्रॉप. याआधी अल्पेशची कॅच ड्रॉप झाली होती, आता आकाशची ही कॅच ड्रॉप झालेली आहे. मिस्टेक वारंवार होत आहेत. बघा ज्या चर्चा मी करत होतो की ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये 2 बॅटर्स आहेत ज्यांचा नावावरती 6 चेंडू 6 षटकाराचा विक्रम आहे. त्यापैकी एक आकाश पाटील सध्या घडीला आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि
अजय पाटील भरोडी यांनी 10 चेंडू 10 षटकारांचा विक्रम प्रस्थापित केला होता याच क्रीडांगणावरती. टीम एकविरा स्पोर्ट्स मानकुलीचा अगेन्स्ट तो कारनामा खऱ्या अर्थाने तिथे करण्यात आला होता अजय पाटीलच्या माध्यमातून. लोबो फुल टॉस समोरच्या दिशेने फटका खेळलेत मिड ऑफ इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घेतलाय. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. एकंदरीत या आधीच्या षटकामध्ये एका गोष्टीचा उल्लेख मी केला होता की फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे आहेत ना त्याप्रमाणे बॉल टाकणं का महत्वाचं झालंय. कारण बघा हा लोअर फुल टॉस कुठेतरी मिड ऑफ इनफिल्ड मध्ये आहे. तुम्ही सर्व फिल्डर्स ऑन साइडला डीप मध्ये ठेवलेत त्या अनुसरून बॉलिंग करणंही महत्वाचं आहे. चौकार इथे येतोय. धाव फलकाचा जाऊन पोहोचला 42 42 धावा धाव फलकावरती. जुनांदुर्गी टीमचा बॉलिंग युनिटही मजबूत आहे. कुठेतरी आता अडचणी वाढत चाललेल्या आहेत वेगळ्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता बॅटर पुष्पम पाटीलच्या माध्यमातून बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाही. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बघा मी विकेटची चर्चा का करत होतो कारण विकेट काढणं महत्वाचं राहील. कारण जर विकेट नाही आली तर या क्षणाला मोठे फटकेही पाहायला मिळणारच आहेत. आता बॉल हवेमध्ये आहे. आता फिल्डर कव्हरला येत आहेत डाऊन दी बॉल. आताही कॅच ड्रॉप. आता भावेश पाटील फारच जास्त निराश दिसतात कारण ज्याप्रमाणे फिल्डिंग सुरू आहे. कारण 3 कॅचेस ड्रॉप झाल्या आणि त्या देखील डिफरंट बॅटर्सच्या कॅचेस ड्रॉप झाल्या. अल्पेशची एक कॅच ड्रॉप झाली. आकाशची एक कॅच ड्रॉप झाली आणि पुष्पमला आहे आता जीवनदान. म्हणजे अपोनंट टीमचे जे सर्वात महत्वाचे फलंदाज आहेत त्यांनाच जर तुम्ही जीवनदान द्याल तर ते फार महागात पडणार आहे. स्कोर कार्ड 44 44 धावा धाव फलकावरती. आता पॅनवरती चेंडू टाकायचा होता. ऑन साइडला फटका खेळला. डीप मिड विकेटचे फिल्डर वेगाने येतात. बॉल फील्ड केला जातो. थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. धाव फलक आता 46 वरती आणि आणखीन जर आपण पाहिलं तर या तिसऱ्या षटकाचा खेळ या चरणावरती समाप्त. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. स्कोर कार्ड स्कोर मध्ये थोडा करेक्शन आहे. तेच बरं जर माझ्या माइंडमध्ये ती गोष्ट आलीच होती. कृणाल पाटीलच्या डगआउटमध्ये तिथे कधी कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक होत नाही. जसं कृणालला वाटलं एक रन कमी आहे तर इशारा तिथनं केलाच होता डगआउटमधनं. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि स्कोर कार्ड करेक्शन करून 47 ऑन द बोर्ड आणि धक्का 1 लागला. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी आणि जी वेळ लागलेली या 3 षटकांसाठी करेक्ट योग्य वेळेवरती ही 3 षटके समाप्त झालेली आहेत. बट वेगळी टीम नाखुश असेल कारण जो परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत जितके सामने खेळलेले आहे टीम वेगळे जो परफॉर्मन्स राहिला कुठेतरी याही मॅच मध्ये तसाच खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच होता. बट फिल्डर्सने निराश केलं. अंतिम षटक यात नंतर आपण टॉस करणार आहोत. टीम जहनुमान सरवली त्यांचा अगेन्स्ट टीम जयदुर्गा सुरई ए अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात नंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. मग सुरई टीमच्या वतीनं आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहत आहोत आणि येत्या डिसेंबर महिन्यामध्ये ही तुम्हाला जहनुमान सरवलीच्या वतीनं एक भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्याचं आयोजन पाहायला मिळणार आहे. 2 बाईक्स 2 बायसिकल सोबत ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा फटका ऑन साइडला आकाशने चेंडूला आकाशामध्ये पाठवलंय. 6 षटकार. तेच तर मी सांगत होतो की मागील सीझन मध्ये भरपूर सारे चेंडू आकाशने आकाशामध्ये पाठवले आणि आता हाही चेंडू तिथेच पाठवलाय. सिक्सर येतोय. 50 अप. स्कोर कार्ड 53 ऑन द बोर्ड. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. स्कोर कार्ड 54.
सिक्सरने सुरुवात या ओव्हरची झाली. दबाव आहे बॉलर वरती. आता रिव्हर्स स्वीप. फिल्डर आहेत तर रिझम मध्ये उपस्थित. याच फटक्यासाठी तो फिल्डर ठेवण्यातही आला. दोन धावा कंप्लीट झाला. धावफलक आता 56. 56 धावा धावफलकावरती आणि स्कोर कार्ड आता धुमाल सर कुठेतरी डेंजर झोन मध्ये चालला. कारण एकंदरीत हा टोटल जर आपण पाहिला तर चेस करणं फार अवघड होणार आहे. हलकी अपीलही इथे निर्माण झाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल. पुढील सामना आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. GCA चॅम्पियन्स ट्रॉफीची चॅम्पियन टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसेल. टीम सुरई इन ऍक्शन मध्ये असेल. स्कोर कार्ड 57. ऑन द बोर्ड. अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येत्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल समोर पुष्पम पाटील. हा बॉल सोडून दिला आणि रन घेण्याचा प्रयत्न केला गेला. आकाशने पागला विकेट किपरचा हातामध्ये चेंडू जसा निसटला. संधी आहे की ते आपण एक सिंगल घेऊ शकतो आणि ती घेण्यात आलेली आहे. वाईड्स एक एक्स्ट्रा त्यासोबत सिंगल म्हणजे 2 रन्स मिळतील. धावफलक आता 59 आणि कुठेतरी आता जर आपण हावभाव पाहिले टीम वेगळेचा प्रत्येकी खेळाडूच्या चेहऱ्यावरती तर निराशा दिसत आहे. त्याचं स्पष्ट कारण हे राहिलंय की आतापर्यंत फिल्डिंग या फर्स्ट हाफमध्ये जशी करायची होती तशी झालीच नाहीये. रन जर आपण पाहिला तर आहेत 59 आणि अजूनही चेंडूचे बाकी आहेत. आता ही स्वीप करण्याचा प्रयत्न होता बट चेंडू अगदी स्टंपचा वरनं गेला. तेच तिथे पाहायला मिळालं. डॉट बॉल इथे येतोय. अजूनही या पहिल्या सत्रामध्ये जे चेंडू शिल्लक आहेत येते. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बट जो टोटल उभा करायचा होता जुनानदुर्ग टीमला तो टोटल उभा झाला. त्यामध्ये आणखीन काही ऍड होऊ शकतात का? फुल टॉस बॉल. फुल आणखी एक तडाखा. 6 षटकार आणि रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीमच्या माध्यमातून. बॉलची हाईट काय होती ते पाकले जाईल. तिसरे पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाहीये. सिक्सर येतोय. धावफलक 65 आणि एक चेंडू बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. तिथेही रिव्हर्स क्या फार मोठा आहे त्या रिझम मध्ये. फिल्डर धावतील जरूर बट फक्त बॉल उचलून आणण्यासाठी. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स या स्पर्धेचा उच्चांक इथे गाठलाय. कारण 69 धावा बनवण्यात आल्या आणि 70 धावांचं टार्गेट या क्वार्टर फायनल मॅच मध्ये सेट केलंय टीम आई जोगेश्वरी जुनानदुर्ग टीमने अगेन्स्ट टीम जय काफरोबा वेगळे. आणि आता टॉसची वेळ झालेली आहे. जय हनुमान सरवली अगेन्स्ट टीम जयदुर्गा सुरई ए. टॉस दरम्यान करण्यात येईल. तर टॉस कडे आपण वळूया. टॉस केला जाईल. जयदुर्ग सुरई विपक्ष जय हनुमान सरवली या 2 संघामध्ये. नेक्स्ट मॅच बिग मॅच. जयदुर्ग सुरई हे विपक्ष आपण पाहणार जय हनुमान सरवली या 2 संघामध्ये. सूर्यगडचे शाखा प्रमुख काथोड पाटील साहेबांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस संपन्न करणार आहोत.
शाखा प्रमुख सुरेश काथोड पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्यासमवेत संतोष पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. निवा पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला निशान पाटील, एका बाजूला सुरेश तर दुसऱ्या बाजूला सरवली. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपण पाहू शकता. हेड कॉल आहे आणि हेड चाललंय. सरवली संघटनेकडे टॉस जिंकलंय. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोय वाढवायची आहे. नेवा पाटील जास्त वार्तालाप करणार आहे. टॉस आपण जिंकलाय. या हे जे स्पर्धेचं आयोजन केलंय या चॅम्पियन ट्रॉफीची चॅम्पियन स्पर्धा आपण पाहिली होती. त्या ट्रॉफीचा चॅम्पियन संघ सुरेश संघ राहिला होता. या संघाचं आयोजन केलेलं आहे, कसं वाटतंय? खूप छान आयोजन आहे. सुरई एक जयदुर्गा सुरई बोलले तर मोठं नाव आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळायला जरा चांगलंच आहे आणि चॅम्पियन आहे तर अजून चांगलं खेळायला आहे. टॉस आपण जिंकला. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय कशाल? फिल्डिंग सुगळले आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. निशान विचार नाही, आपल्या संघाला दिला अधिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केला गेला. टॉस जिंकला या जय हनुमान सरवली संघाच्या संघाने निवा पाटील यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सलामच्या कॉम बॉक्समध्ये. या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. ज्यांच्या वडिलांच्या नावाने मित्रांनो ही स्पर्धा पाहतोय स्वर्गीय बबन कालीराम पाटील आणि त्यांचे सुपुत्र अक्षय बबन पाटील यांच्याकडून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्यामुळे स्वर्गीय पंडित राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सदानंद पंडित यांनी स्पॉन्सर केलं. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला सुरेगावचे उद्योगपती कमलाकर नामदेव वजे साहेबांनी स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज साठी वॉशिंग मशीन आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय गुरुनाथ सिनवर पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण गुरुनाथ पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, कूलर आम्हाला स्पॉन्सर केले गेले तर स्वर्गीय दत्ता लटकू पाटील यांच्या स्मरणार्थ सुरेश दत्ता पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये जे आकर्षक टी शर्ट आपण पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ पांडुरंग बेडक्या पाटील व अशोक पांडुरंग पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या सर्वांचं विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या आयोजन कमिटीसाठी अर्थात जयदुर्गा सुरई क्रिकेट क्लबसाठी त्यांनी केलेलं आहे. बोलूया आपण सामन्याकडे. लक्ष ठेवले गेले तब्बल 70 धावांचं. या हंगामातील नंबर 2चा जो विक्रम होता आयन स्पोर्ट्स शिलोमत वर्ल्ड संघाचा 59 धावांचा, त्या विक्रमाची आई जोगेश्वर जुना संघाने बरोबरी केल्या. मात्र हायेस्ट टीम स्कोरचा विक्रम अजूनही अबाधित आहे. 83 धावा 4 षटकामध्ये. चौथ्या मानकुले संघाने सावंत चषकामध्ये कुठून काढलेले आहेत. सत्तर धावांचं एक मोठं लक्ष आहे आणि 17 लक्षाचा पाठला करण्यासाठी ज्या कपडा वेले संघाकडून कुलमॅन भावेश पाटील त्याच्यासमेत अल्पेश पाटील. तर बॉलिंग ट्रॅकवर कृणाल पाटील सज्ज होतोय. फ्रंटलाईन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र गली रिझन मध्ये चेंडू जातो. थॅलमॅन रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. भावेश पाटील कूल मॅन ऑफ द मार्क चौकाराने जग वेले संघाचा अकाउंट ओपन होतोय. कृणाल पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल. फलंदाज पुन्हा एकदा भावेश पाटील. इथे मात्र सुरेख फटका
चेंडू निघून जातोय सीमा पार दणदण करत 4 चौकार. स्क्वेअरचा अतिशय सुरेख फटका आपण पाहतो फलंदाज भावेश पाटीलच्या बॅटमधून. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि चौकार्यां संघाचे धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या बिनबाद 8. टेट फॉर टॅट जसे तसे उत्तर देताना एक का जाऊ पत्तरशे देताना कुलमॅन जे खबरे वेले संघाचा भावेश पाटील. गोलंदाजीमध्ये कुलदीपची कमतरता नक्कीच आज देखील जे खबरे वेले संघाला जाणवलं कारण इंडियाची दुसरी विकेट हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली होती. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तो पण एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 9 धावा. जयकुमार वेले संघाच्या नावे एक अनोखा विक्रम देखील दिनेश भांबरे सर आपल्याला पालमध्ये एकमेव असा संघ आहे ज्या संघाच्या 3 गोलंदाजांनी यंदाच्या जगामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. ज्यामध्ये पहिला गोलंदाज कुलदीप थले चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाला होता. त्यानंतर याच ट्रॉफीमध्ये आपण विकेट हॅट्रिक पाहिली होती सुमित पाटील आणि नुकतंच सावंत चषक जो सुरू आहे तेथे देखील पृथ्वी पाटील या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. इथे हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फाटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज बाद अल्पेश पाटील याची गेली संपुष्टात. अल्पेश पाटील फ्लॉप शो अल्पेश पाटीलचा इथे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही धावेचं योगदान न त्याच्या फॅवल्यामध्ये परतताना काल देखील आपण बघितलं तर वेले संघावरून अल्पेश पाटील विशेष काही करू शकला नव्हता. अगदी या सावंत स्पोर्ट सावंत आयोजित उपसरपंच चषक सावंत चषकामध्ये देखील अल्पेश पाटील याची बॅट थंड पाहायला मिळालेली आहे. वेलकम डीजे प्यारे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगली माईक सिस्टीम उपलब्ध करून दिलेली आहे. अनिकेत पाटील येतोय बॉलिंग बॅटिंगसाठी. आपण बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा कृणाल पाटील सज्ज होतोय. सूर्यगावचे समाजसेवक करण पाटील साहेबांचे ते आगमन झाले त्यांचं देखील जेतो या क्रिकेट क्लब सुरू आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र कव्हर रिझनमध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी परतताना तू चल माया या अशी स्थिती सध्या आपण पाहतोय या जगभर वेल संघाच्या फलंदाजांची. या अगोदर अल्पेश पाटील बाद झाला होता त्यानंतर अनिकेत पाटील देखील बाद होताना आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर कृणाल पाटील. यंदा जंगमाचा विचारला तर यंदा जंगमामध्ये आतापर्यंत 9 विकेट हॅट्रिक केले गेले. तर पहिली विकेट हॅट्रिक आरके बिल्डर्स मानकुले संघाच्या शिवम भोईरेच्या नावे आहे. शिवम माले याच्या नावे माफ करा. तर शेवटची विकेट हॅट्रिक 9वी विकेट हॅट्रिक जय कापरो वेले संघाचा गोलंदाज पृथ्वी पाटील यांनी नुकतीच आजच्या दिवशी भिनार या मैदानावर सावंत आयोजित उपसरपंच चषकामध्ये केलेले आहे. विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय कृणाल पाटील. ह्या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये देखील आतापर्यंत 4 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक केलेले आहे. जांताराचा खारपाव संघाचा राहुल तरे, गावदेव ओवळे संघाचा राजदीप पाटील, हंसिका पिंपळकर संघाचा नयन भोईर आणि जय कापरो वेले संघाचा सुमित पाटील. 5वी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? विकेट हॅट्रिकवर कृणाल पाटील आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल आहे. न्यू बॅटर विराज पाटील. इथे सरळ बॅटने फटका केलेला आहे डीप मिड ऑन रिझनमध्ये. लॉंगांचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एका धावेने विराज पाटील आपलं खातं उघडतोय. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जे का वेले संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 10 धावा. यंदाच्या अंगामाचा विचारला तर यंदाच्या अंगामध्ये सर्वोच्च सांगितलं धावसंख्येचा विक्रम 64 मानकुली संघाच्या नावे
ज्यांनी 4 षटकामध्ये तब्बल 83 धावा करून काढल्यात. यंदाच्या अंगामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम चौथ्यावर मानकुले संघाचे विनीत माले याच्या नावे आहे, ज्याने 45 धावा करून काढलेल्या आहेत. यंदाच्या अंगमाचा विचार केला तर यंदाच्या अंगामध्ये पहिली विकेट आरके बिल्डर्स मानकुले संघाचा गोलंदाज शिवम माले याच्या नावे आहे. यंदाच्या अंकामध्ये पहिली चौकांची हॅट्रिक करणारा फलंदाज ठरलेला आहे टीम वडवणगर संघाचा राहुल चौगुले. आणि वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये देखील त्याने पहिली चौकांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. यंदाच्या अंकामध्ये विचार केला तर यंदाच्या अंकात बेस्ट बॉलिंग फिगर जांतराचा खारपाव संघाचा गोलंदाज राहुल तरेच्या नावे 1 षटक, फायपर पूर्ण, 5 गडी बाद आणि फक्त 1च धाव. हे बेस्ट बॉलिंग फिगर आहे. आणि 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे आहे. यंदाच्या अंकामध्ये सर्वात जलद षटक हाताळण्याचा विक्रम अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील याच्या नावे. आपलं षटक अवघ्या 3 मिनिटांमध्ये त्यांनी पूर्ण केलं आणि त्या षटकामध्ये फक्त 3च धाव त्यांनी खर्च केलं आणि 1 गडी देखील बाद केला होता. इथे मात्र प्लॅन मिस. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर जयकोबरा वेल संघापनमध्ये 17 लक्षाचा पाठलाग करताना 10 धाव, इथून 60 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा प्लेअर मिस. इथे मात्र एजन गॉन. फलंदाज विराज पाटील हा देखील बाद होताना. यंदा जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम 68 धावांचा विक्रम आतिश भांबरे आणि आतिश पाटील यांच्या नावे आहे, ज्यांनी जेशे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये शिलमत वर्ल्ड संघ करून खेळताना विक्रम प्रस्थापित केला होता. यंदाच्या अंगामध्ये देखील अनेक विक्रम घडले गेलेले आहेत आणि अजून अनेक जेशेच्या स्पर्धा दस्तक देत आहेत. आतापर्यंत एकही फलंदाजाने अर्धशतक झळकावलं नाही. गेल्या वर्षी अंगामध्ये जयदुर्गा सुरई संघाच्या आकाश पाटील यांनी पहिलं अर्धशतक गावदेव वडघर अजित स्पर्धेमध्ये झळकावलं होतं. मात्र आत्तापर्यंत यंदाच्या अंगामध्ये विचार करता यंदाच्या अंगामध्ये एकही अर्धशतक पाहायला मिळाले नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये जयकोबरा वेले संघाकडून दर्शन पाटील येतोय. भावेश पाटील आणि दर्शन पाटील दोन्ही मैदानामध्ये. अल्पेश पाटील इथे लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक या चेंडू खाली मात्र झेल ड्रॉप. स्लॉफी वर्ग आपण पाहतोय, झेल तिथे सोडला गेलेला आहे. जीवदान मिळतं फलंदाजाला. जयकोबरा वेले संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर देखील पडत आहे. 11 धावा. थोड्याच वेळात मित्रांनो दिना पाटील साहेब आणि अरुण पाटील साहेबांचं इथे आगमन होणार आहे, ज्यांच्याकडून आम्हाला बहुमूल्य सहकार्य देखील लाभलेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये आमच्या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे. आणि फलंदाज बाद भावेश पाटील देखील इथे झेलबाजी रूपाने बाद होताना. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अगदी वातात झालेल्या जयकोबरा वेले संघाची आपण पाहतोय टॉपवरती 4 फलंदाज बाद झालेले आहेत. बॅटर हर्षद पाटील होतोय. इथे चुकलेलं आहे. प्लेसमेंट नक्कीच पाहायला मिळाले होते आणि इथे झेलबाजी रूपाने फलंदाज बाद होताना.
विकेट हॅट्रिक वर इथे अल्पेश पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये कृणाल पाटील देखील विकेट हॅट्रिक वर होता, इथे मात्र विकेट हॅट्रिक वर अल्पेश पाटील पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर पृथ्वी पाटील हॅट्रिक बॉलर आपण मध्ये सावंत चषकामध्ये त्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. पहिली विकेट हॅट्रिक सावंत चषकामधील यंदाच्या अंकामधील नवी विकेट हॅट्रिक त्याच्या नावे आहे. हॅट्रिक बॉल आहे, पाहूया इथे मात्र काय घडलंय. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची संमती बोलू आपण स्वागताकडे आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतुचित सन्मान इथे केला जाईल. तर आपल्यामध्ये उपस्थित शाखा प्रमुख काथोड पाटील साहेबांनी त्यांचा हेतुचित सन्मान येथे केला जाईल. शाखा प्रमुख काथोड पाटील साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची त्यांचं देखील अतूट नातं आहे. क्रिकेटचे जाणकार आहेत आणि क्रिकेटचे खंदे समर्थक देखील आहेत. शाखा प्रमुख काथोड पाटील साहेबांनी त्यांचा हेतुचित सन्मान अक्षय पाटील यांनी विनंतीशील की आपण आपल्या शुभ हस्ते शाखा प्रमुख काथोड पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकतो. माहिती उप देणारी उपदार शॉल, त्यानंतर सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह नेहमीच बबन शेट स्मृती चषकाची त्यांना आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये विकास कदम पाटील साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतुचित सन्मान इथे केला जाईल. हे आपण पाहू शकता. त्यांचा देखील हेतुचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये सुधाकर पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतुचित सन्मान इथे केला जाईल. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. आपण पाहू शकता त्यांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हा हेतुचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सुरेगावचे माजी क्रिकेटर मच्छिंद्र पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक काल त्यांनी देखील गाजवलेलं सूर्य क्रिकेटमधील एक सोनेरी पान आपण पाहतोय. त्यांचा देखील हेतुचित सन्मान इथे केला जातोय. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तर यानंतर बोलूया आपण सामन्याकडे. पूर्ण बॅकफुटवर पाहतोय आपण जगावर वेले संघ पाठच जड झालेलं आहे. ते आई जोगेश्वरी जुना अधुर्के संघाचं, कारण 17 लक्षाचा पाठलाग करताना कुठेही धावांचा पाठलाग करताना दिसत नाही जगावर वेले हा संघ. धावसंख्या तिसरं षटक मार्गस्थ असताना 19. इथून फक्त 9 चेंडूचा खेळ शेष आहे. रणजित शिकारी बॉलिंग ट्रॅकवर. इथे पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही. 19 धावा. लक्ष आता दूर गेलेलं आहे जगाप्र वेले संघापासून. इथे बॅटचे मात्र एस्ट्रेक्सच्या मागे चेंडू जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण आपण पाहतोय की आता अवघड समीकरण वेले संघासमोर पाहायला मिळत आहे. सुरेगावचे माजी सरपंच पांडुरंग पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे
आणि त्यांचं देखील जयदुर्गा क्रिकेट सुरू आयोजित बबन शेठ स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अनेक मान्यवर आपण VIP डायजवर पाहतोय. या सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 20. इथून तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. मिशन इज इम्पॉसिबल. आकाशामध्ये सध्या कुठल्या प्रकारचे ढग नाहीत, मात्र जगभर वेल संघाच्या डोक्यावर पराभवाचे ढग. चेतन पाटील होतोय बॉलिंग ट्रॅकवर. चेतन वारघडे येतोय. इथे मात्र दुसऱ्या अटॅम्प मध्ये हा झेल पकडलेला आहे. फलंदाज बाद होतोय इथे मात्र जग अब्रो वेल या संघाचा. पाच चेंडूमध्ये तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे. आपण पाहतोय या पराभव अटल जगभर वेले संघाचा आणि विजयाच्या उंबाट्यावर आता मात्र पोचलेला आहे आई जोगेश्वरी जुनांदुर्के हा संघ. चेतन वर्षित चेतन इथे मिस टाइम फटका इष्टरक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता. हात आहे लेकिन मुंह नाही लगा. इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय. विशेष काही फरक पडणार नाही कारण विले संघ पराभूत होणारच आहे कारण लक्ष खूपच अवघड झालेलं आहे. समीकरण खूपच कठीण बनलेलं आहे. समोर खेळलेल्या चेंडूला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. इथून पराभव धावांचा अंतर फक्त कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका. बिग मॅच पाहायला मिळेल. जॉनमन सरवली या विपक्ष जेशे चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ जयदुर्ग सुरेबी. जयदुर्गा सुरे ए संघाला आपण माफ करा इन ॲक्शन मध्ये पाहणार होता. जेशे चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता संघ जयदुर्गा सुरे ये विपक्ष जॉनमन सरवली. जॉनमन सरवलीने या जेशे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये या चौथ्यावर मानकुली संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. इथे यॉर्करचा चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 23 धावा. आपण पाहू शकता अरुण पाटील साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि क्रिकेटची अरुण पाटील साहेबांचा देखील अटूट नातं आहे. अरुण पाटील साहेबांची खास उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. ज्यांच्या आतुरतेने वाट पाहिली जात होती ते अतिथी आता आपल्यामध्ये उपस्थित झालेले